नमस्कार बालमित्रांनो, मी आरजे कांचन. आपण रामायण व महाभारतातील सुंदर अशा बोधकथा ऐकणार आहोत. छान छान गोष्टी. गुरुभक्त एकलव्य. हिरण्यधनु हा भिल्लांचा राजा होता. त्याच्या मुलाचे नाव एकलव्य. त्याला धनुर्विद्येत पटाईत व्हायचे होते. गुरु द्रोणाचार्यांची कीर्ती त्याने ऐकली होती. तो हस्तिनापूरला आला. त्याने द्रोणाचार्यांच्या पायावर डोके ठेवले. आपल्याला शिष्य करून घेण्याची त्याने त्यांना विनंती केली. द्रोणाचार्य कौरव पांडवांना शिकवत होते. त्यांनी या भिल्लाच्या मुलाला शिष्य करून घेतले नाही. एकलव्याने द्रोणाचार्यांना आपले गुरु मानले होते. तो निराश झाला नाही. द्रोणाचार्यांना वंदन करून तो निघून गेला. रानात गेला. तेथे त्याने द्रोणाचार्यांची मातीची मूर्ती बनवली. ती एका झाडाखाली ठेवली. एकलव्य रोज त्या मूर्तीची पूजा करी. मग धनुष्य बाण चालवण्याचा सराव करी. पूर्ण मन लावून त्याने सराव चालू ठेवला. अनेक दिवस गेले. एकलव्य धनुर्विद्येत कुशल झाला. एकदा द्रोणाचार्य कौरव पांडवांसह रानात फिरत होते. त्यांच्याबरोबर एक कुत्रा होता. भटकत भटकत तो कुत्रा एकलव्याकडे आला व भुंकू लागला. एकलव्याने कुत्र्याच्या तोंडात 7 बाण मारले. कुत्र्याचे भुंकणे थांबले, पण त्याला कोठेही जखम झाली नाही. कुत्रा पळत पळत द्रोणाचार्यांकडे आला. त्याच्या तोंडात 7 बाण तसेच होते. द्रोणाचार्य आश्चर्यचकित झाले. ते म्हणाले, कोण आहे हा थोर धनुर्धारी? शोध करता करता द्रोणाचार्य एकलव्यापाशी आले. झाडाखाली आपली मूर्ती पाहून त्यांना खूप नवल वाटले. त्यांनी विचारले, तू कोण आहेस? मी भिल्ल राजपुत्र एकलव्य आहे. तू धनुर्विद्या कोणापाशी शिकलास? एकलव्य म्हणाला, गुरुजी, तुम्हीच माझे गुरु आहात. द्रोणाचार्य म्हणाले, मी तुझा गुरु आहे ना, मग मला गुरु दक्षिणा काय देणार आहेस? एकलव्य म्हणाला, आपण मागाल ते मी आनंदाने देईन. द्रोणाचार्य म्हणाले, तू तुझा उजवा अंगठा मला दे. द्रोणाचार्यांनी आपल्याला शिष्य मानले याचाच एकलव्याला आनंद झाला. त्याने आपला अंगठा तोडला आणि गुरुजींना दिला. द्रोणाचार्य म्हणाले, धन्य तुझी गुरुभक्ती. माझा तुला आशीर्वाद आहे. धन्यवाद.